आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी पिंपळमळा येथे एका 6 वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याने भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। महिलांनी दाखवलेले धाडस आणि सतर्कतेमुळे या मुलीचे प्राण वाचले असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। गावडेवाडी येथील दादाभाऊ सीताराम खंडागळे यांची 6 वर्षांची मुलगी नेहा हिला राहुल सीताराम खंडागळे हे शाळेतून घरी घेऊन येत होते। रस्त्यात पिंपळमळा परिसरात विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी राहुल खंडागळे हे थांबले। त्यांनी नेहाला सुरक्षितपणे शेताच्या बांधावर उभे केले आणि ते मोटार चालू करण्यासाठी गेले। त्याच वेळी पाठीमागून आलेल्या एका कुत्र्याने नेहावर झडप घातली आणि तिच्या हाताचा जोरात लचका तोडला। कुत्रा इतका हिंसक होता की तो नेहाला सोडायला तयार नव्हता। नेहाचा ओरडण्याचा आवाज ऐकताच शेजारील शेतात काम करणाऱ्या महिलांनी तात्काळ धाव घेतली। संगीता पिंपळे, सविता शिंदे आणि संगीता गावडे यांनी मुलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। जवळच काम करत असलेल्या मंजाभाऊ पिंपळे, सविता शिंदे व इतर महिलांनी कुत्र्याला दगडाने मारून हकलण्याचा प्रयत्न केला तरीही कुत्रा मुलीला सोडत नव्हता। शेवटी सविता शिंदे यांनी धाडस दाखवत नेहाला ओढून कुत्र्याच्या तावडीतून बाहेर काढले। सुदैवाने नेहाची प्रकृती आता धोक्याबाहेर असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत। मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गावडेवाडी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। रस्त्याने येण्या जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। माझे नाव दादाभाऊ सीताराम खंडागळे, सध्या राहणार गावडेवाडी पिंपळमळा। बालवाडीतून मुलगी घरी आणि शेताच्या कडेला उभी राहिली, तेवढं कुत्रं आले आणि कुत्र्याने डायरेक्ट मुलीला चावा घेतला। दंडाला चावा घेतल्यानंतर ओढत घेऊन चालले होते। शेतामध्ये बाया कांदा लागवड करीत होत्या, तेवढ्या बाया त्याच्या गोटं घेऊन धावत होते, पण तरी सुद्धा पोरीला कुत्रं सोडत नव्हतं। ते तिथून पुण्याला वायसीएमला पेशंट नेलेला आहे आणि आता पेशंटची आता तब्येत आहे व्यवस्थित। बिबट्याची दहशत होती पण आता कुत्र्यांची सुद्धा दहशत झाली। आम्ही काम करायची काय करायचं, पोरांना घराच्या बाहेर काढायचं का नाही काढायचं हे आता मला असं झालं की काय करावं आणि काय नाही अशी परिस्थिती झाली।